आधीच कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होते। रस्ते अरुंद, अनेक इमारतींना पार्किंगची जागा नाही आणि त्यातच काही ठिकाणी जुनी वाहनं वर्षानुवर्ष रस्त्यावर लावून ठेवलेली असतात। शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून अशा रस्त्यावर पडून असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली। आज भाऊसिंगजी रोडवरील 8 आणि दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर मार्गावरील 15 जुनी वाहनं पोलिसांनी हटवली। त्यामुळे या परिसरातील रस्त्यांनी काहीसा मोकळा श्वास घेतला। अशा प्रकारची मोहीम संपूर्ण शहरात राबवणं गरजेचं आहे। आमचं कोण काय करतोय, रस्ता आमच्या मालकीचा, अशा भावनेतून अनेक जण रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करतात। जुन्या गाड्यांची खरेदी विक्री करणारे एजंट आणि काही नागरिकांच्या गाड्या महिनोन-महिने रस्त्याकडेला लावलेल्या असतात। त्यांना शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी आज दणका दिला। रस्त्यावर लावून ठेवलेल्या वाहनांमुळे कचरा वाढतो, शिवाय रहदारीला अडथळा निर्माण होतो। अनेकदा या वाहनांमुळेच अपघाताच्या घटना घडतात। अशावेळी शहर वाहतूक पोलीस शाखेनं रस्त्यावर बेवारस स्थितीत लावून ठेवलेल्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे। भाऊसिंगजी रोड तसंच टाउन हॉल गार्डन बाहेरील आणि शनिवार पोस्ट परिसर आणि सारस्वत बँकेसमोरील 8 वाहनं शहर वाहतूक शाखेनं ताब्यात घेतली। दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर मार्गावर वर्षानुवर्ष उभ्या असलेल्या 15 स्क्रॅप वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली। 10 पोलीस कर्मचारी आणि 2 क्रेनच्या सहाय्यानं आज 23 वाहनं हटवून रस्ता मोकळा करण्यात आला। त्यामुळे या रस्त्यांनी काहीसा मोकळा श्वास घेतला। पण ही कारवाई संपूर्ण कोल्हापूर शहरात राबवणं गरजेचं आहे।